दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं आशा आणि नानाजी यांच्यामध्ये फोनवरून बोलणं होतं. नानांना हे कळल्यावर आश्चर्य वाटतंय की पल्लवी आणि अभिजित पण त्याच हिल स्टेशनवर आहेत आणि चौघेही एकत्र आहेत. गोविंदमुळे घरातले सगळेजण काळजीत आहेत कारण अजूनपर्यंत त्याला अटक झालेली नाही. रंजना आणि वैशाली पल्लवी आणि अभिजितची वाट पाहत आहेत आणि दोघेही घरी परततात. रंजना या गोष्टीमुळे उदास आहे की अभिजितला आज रात्रीच निघायचं आहे. अभिजित रंजना आणि वैशालीला समजावतो की माहीत नाही पल्लवी कशामुळे उदास आहे. बलराज, आशा आणि विजयची वाट पाहत आहेत तेव्हाच गोविंद फोन करून बलराजला धमकावतो. पल्लवी आपल्या खोलीमध्ये येऊन रडायला लागते. रंजना तिचं सांत्वन करत असते. त्याच वेळी पल्लवीच्या मोबाईलवर फोन येतो आणि तिला असं समजतं की विजय आणि आशाचा रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे. आता पुढे काय झालं विजय? मम्मा, विजय, विजय, मम्मा सांभाळ ना. रिधिमा बघ ना. मम्मा मी तुम्हाला सांगितलं होतं ना नका पाठवू त्या दोघांना, पण तुम्ही माझं काही सुद्धा ऐकलं नाही. किती वेळा सांगितलं होतं. पाहिलं ना, पाहिलं की नाही तुम्ही कोणत्या अवस्थेत आलेत ते दोघं? का का केलं तुम्ही असं? सुहासिनी, सांभाळ तू स्वतः, सांभाळ. बस. सुहासिनी, मला कुठे माहित होतं की परत येताना या दोघांबरोबर अशी दुर्घटना होणार आहे म्हणून. आणि मला तर संशय आहे सुहासिनी की या पाठीमागे कुठे ना कुठे गोविंदचाच हात आहे. ज्या पद्धतीने त्याने मला फोनवरून धमक्या दिल्या होत्या मला पूर्ण खात्री आहे की या दुर्घटनेच्या मागे गोविंदचाच हात आहे. मला काही माहित नाही, मला काहीच ऐकायचं नाही. मला माझा मुलगा आणि सून पाहिजे. सही सलामत परत आणा त्यांना इकडे. सुहासिनी, धीर धर जरा. सांभाळ जरा तू स्वतःला. मी डॉक्टरांशी बोललोय. त्या दोघांची चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट होणार आहे. आणि सगळ्यात वर तर तो आहे ना. परमेश्वरावर विश्वास ठेव जरा. आपल्या सुनेला आणि मुलाला मुळीच काही होणार नाही. अजिबात काही नाही होणार त्यांना. खात्री बाळ, मुळीच नाही होणार काही. गायत्री, गायत्री, काय झालं बाबा? गायत्री, मी हॉस्पिटलमध्ये चाललोय. हॉस्पिटल? हो. का?
तुम्ही गप्पा का आहात बाबा? काय झालं? आशा आणि विजयचा ऍक्सिडेंट झालाय का? काय? हो हे काय सांगताय तुम्ही? बेटा, तिथून परत येताना दोघांच्या कारला अपघात झालाय. खूप दुखापत झाली त्यांना आणि तिथून इथे शिफ्ट करण्यात आलाय. हे परमेश्वरा, हे काय विपरीत घडतंय आता? बाबा ते दोघं ठीक तर आहेत ना? बेटा, मला तर बलराजजींनी फोन करून सांगितलेलं आहे. ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये जात होते. मी तिकडे जाऊनच तुला कळवतो काय. ठीक आहे बाबा. याच्या मागे गोविंदचाच हात असू शकतो. डॉक्टर, विजय कसा आहे? त्याची अवस्था तर खूपच क्रिटिकल आहे, कारण जखमा खूपच खोल आहेत. माझ्या मुलावरचं संकट तर टळलंय ना? त्याला काही होणार तर नाही ना? आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा धीर सोडू नका. आणि माझी सून आशा कशी आहे? हे बघा, त्यांची तब्येत तर ठीक आहे. त्यांना असलेला धोका टळलाय, पण पोटावरती मार लागल्यामुळे आम्ही त्यांचं मूल वाचवू नाही शकतो. काय? हो, जर आम्ही त्वरित ऑपरेशन केलं नसतं तर मग आशाच्या जीवालाही धोका संभावला असता. आता आशाचं मूल नाही वाचलं, पण आशाचा धोका टळलेला आहे. सुहासिनी बेटा, धीर सोडू नकोस बेटा. सगळं काही ठीक होईल. कसा नको मी धीर सोडू बाबा? आमच्या आनंदाला तर कुणाची तरी दृष्टच लागलीये बघा. माहितीये ना तुम्हाला बाबा, आम्ही किती स्वप्न पाहिली होती, किती स्वप्न रंगवली होती की माझा छोटासा इवलासा नातू आमच्या घरी येईल. आणि मी त्याच्यासाठी खूप तयारी सुद्धा केली होती, माहितीये तुम्हाला. पण मला कुठे माहित होतं बाबा की तो निरागस शिवला संजीव या जगामध्ये येण्याआधीच निघून जाणार. हे काय बोलतेस बेटा तू? हो बाबा. नाही नाही, हे नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. बाबा, मुलाला डॉक्टर्स नाही वाचवू शकत. आणि विजयची अवस्था सुद्धा खूपच गंभीर आहे बाबा, खूपच. हे भगवान. बाबा, सांभाळा तुम्ही स्वतःला. जर ते दोघं बाहेर गेले नसते तर ही दुर्घटनाच घडली नसते. मी यांना इतक्या वेळा सांगितलं होतं बाबा की माझ्या सुनेला माझ्या डोळ्यासमोरून दूर करू नका हो. पण यांनी माझं ऐकलं सुद्धा नाही हो. जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. यामध्ये कुणाचाही दोष नाहीये, कुणाचाच दोष नाहीये. बाबा, या दुर्घटनेने माझी हिंमतच पूर्णपणे खचून गेली. कालपर्यंत आम्ही आमच्या घरामध्ये नवीन पाहुण्याच्या स्वागत समारंभाच्या बाबतीत विचार करत होतो, आणि आज माझा मुलगा ICU मध्ये.
हे काय झालं परमेश्वर? का झालं असं? माझ्या मुलाला वाचव परमेश्वरा, माझ्या मुलाला वाचव तू. आम्ही तर आमच्या चुकांची पूर्ण शिक्षा भोगली होती ना, मग ही शिक्षा का म्हणून? उत्तर दे, उत्तर दे. मी तुझ्याकडे उत्तर मागायला आले परमेश्वरा. मी तर आणखीन कुठे जाऊच शकत नाही. कुणाला विचारू? आम्ही किती आनंदात होतो. आमच्या घरामध्ये एक छोटस इवलस बाळ येणार होत. आमचं घर बाळलीलांनी गजबजणार होत. तू एकाच झटक्यात ती सगळी स्वप्न, तो सगळा आनंद हिरावून घेतलास. माहितीये तुला आता मी तिकडे काय ऐकून आले ते? विजयचा जीवही धोक्यात आहे. माहितीये तुला? अरे माझ्या देवा, माझा मुलगाच माझा एकमेव आधार आहे रे. माझ्यापासून ते सुखही नको हिरावून घेऊस. मी मरून जाईन. माझ्या मुलाचा जीव नको घेऊस रे बाबा. माझ्या मुलाचा जीव वाचव रे देवा. काही भाग्याची पप्पा, काय झालं आमच्या मुलाला? आहे अजूनही त्याची अवस्था बिकट आहे. पण हे लोक विजयला कुठे घेऊन गेलेत? होल बॉडी स्कॅनिंगसाठी. विजयला शरीराच्या आत जखमा खूप झाल्या. नानू, आशा आशा कशी आहे? आशा यावेळी ICU मध्ये आहे. बेटा, आशाने तिचं मूल गमावलंय. आशाच्या मुलाला डॉक्टर नाही वाचवू शकले. आणि विजयची अवस्था पण खूप खराब आहे. परमेश्वर त्या दोघांचं रक्षण करो बेटा. तुम्हाला माहितीये, अभिजित सुद्धा जाण्यापूर्वी विजयलाच फोन लावत होता. कारण विजय आणि आशा अभिजितला सी ऑफ करायला येणार होते. आम्ही सुद्धा फोन करून करून थकून गेलो होतो. ऍक्सिडेंट नंतर दोघांचे फोन स्विच ऑफ येत होते. पोलिसांनी फोन केला तेव्हा कळलं आम्हाला सगळं. मला सांगा, मी आशाला भेटू शकते का? भेटण्यासाठी तर डॉक्टरांना विचारावं लागेल बाळा, कारण ती अजून ICU मध्येच आहे. ही दुर्घटना चुकून वगैरे नाही झाली आहे गायत्री. ही मुद्दाम घडवून आणली गेलेली आहे. आणि ती सुद्धा एक षडयंत्र रचून घडवून आणली गेलेली आहे. आणि मला तर वाटतंय की या सगळ्या पाठीमागे गोविंदचाच हात आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबरच असेल. गायत्री, गोविंदचा पत्ता लागल्यानंतर मी इन्स्पेक्टर जॅकीला फोन सुद्धा केला होता. पोलिसांकडे शेवटची इन्फॉर्मेशन गोविंदबद्दलची हीच आहे की पल्लवीच्या लग्नाच्या दिवशी तो विजयच्या घराच्या बाहेर दिसला होता. तो त्याच्यावर नजर ठेवून होता. पण काय? गायत्री, ज्या दिवशी पल्लवी आणि अभिजित हनीमूनसाठी गेले त्याच दिवशी आशा आणि विजय सुद्धा गेले. आणि पोलिसांच्या रेकॉर्ड्समध्ये त्या दिवसापासून गोविंदची काहीच खबर पाहत नाही. तो इकडे कोणालाही दिसला नाही. मला तर संशय आहे की नेमका तो आशा आणि विजयचा पाठलाग करत तिकडे पोहोचला असावा. या पाठीमागचं सत्य तर आता पोलिसच सांगू शकतात. यावेळी मात्र सगळे या गोष्टीमुळे काळजीत पडलेत की काहीही करून आशा आणि विजय सुरक्षित राहू देत. मी बाबांना फोन करून विचारतो जरा. तुझं पल्लवीशी काही बोलणं झालंय का? ते तर ठीक आहे ना?
डॉक्टर साहेब, आता आशा कशी आहे मला सांगा, मी तिला भेटू शकते, बघू शकते? हे बघा, ती आत्ता तरी बेशुद्ध आहे. आत्ता आम्ही कुणालाही परवानगी देऊ शकत नाही तिला भेटायची. ठीक आहे. उद्या सकाळपर्यंत ती शुद्धीवर येईल, तेव्हा तुम्ही भेटा तिला. ठीक आहे. आणि विजय, त्याची अवस्था कशी आहे आता? हे बघा, विजयची बॉडी स्कॅन सुरू आहे आणि एकदा का बॉडी स्कॅनचा रिपोर्ट आला की त्यानंतर काही सांगता येईल. जर काही मेजर इंजुरी नसेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. डॉक्टर, तुम्हाला जे काही करायचे ते प्लीज करा, पण विजयला वाचवा. विजय माझ्या मैत्रिणीचं सौभाग्य आहे, जिने आत्ताच आपलं मूल गमावलंय. डॉक्टर, विजयला सुद्धा काही झालं ना तर माझी मैत्रीण हे सहन नाही करू शकणार. प्लीज डॉक्टर, तुम्ही विजयला नक्की वाचवा. हे बघा, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोच आहोत. एकदा बॉडी स्कॅनचे रिपोर्ट तर येऊ द्या, त्यानंतरच आम्ही सांगू शकतो की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. त्या अगोदर आम्ही कुठलंही वक्तव्य करणं या बाबतीत जरा चुकीचंच ठरेल. हे परमेश्वरा, प्लीज सर्व काही ठीक कर देवा, प्लीज. रेखा ही भाग्याची. पल्लवी, हं? बेटा, आशा कशी आहे ग? म्हणजे आपण तिला भेटू शकतो का? ती उद्या सकाळी शुद्धीवर येईल, त्याच्या आधी आपण तिला नाही भेटू शकणार. आणि विजय, तो कसा आहे आता? नानू, त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतरच आपल्याला कळेल खरं तर त्याच्या शरीरातल्या जखमा किती सिरियस आहेत ते. नानू, तुम्ही बसा. नानू, प्लीज स्वतःला सांभाळा. हॅलो. हा, बोल सोनलाल. आशा आणि विजय कसे आहेत बाबा? बेटा, आशाच्या मुलाला नाही वाचवू शकले. काय? आणि विजयला सुद्धा खूप जास्त मार लागलाय. त्याच्या टेस्ट सुद्धा चालू आहेत. आणि इथे डॉक्टर्स काहीच सांगायला तयार नाहीयेत रे. बाबा स्वतःला सांभाळा. कसं सांभाळू स्वतःला? मी स्वतःला कसं बसं सांभाळी नाही, पण इतरांचे अश्रू नाही बघवत रे मला. आणि तिकडे सुहासिनी आणि रिद्धिमा दोघींची पण रडून रडून वाईट अवस्था झाली. बाबा, त्यांना सुद्धा सावरावं लागेलच. बेटा, पल्लवी पण ही बातमी ऐकल्याबरोबर ताबडतोब इकडे निघून आली. आता पल्लवी पण तिथेच आहे. हो बेटा, आता थोड्या वेळापूर्वी आली. आम्ही सगळे इथेच आहोत, पण कोणी काही करू शकत नाहीये. खरं आहे बाबा, हे सगळं तर परमेश्वराच्या हातात असतं. हो बेटा. बाबा, तुम्ही तिथेच आहात ना? मी लगेच येतो तिकडे. नाही, नको, तू यायची काहीच गरज नाहीये लगेच. अरे, अजून डॉक्टर्स आशाला बघायची किंवा भेटायची परवानगी देत नाहीयेत. सांगतात की ती उद्या सकाळी शुद्धीवर येईल, तेव्हाच तुम्ही तिला भेटू शकाल. बेटा, तू उगीच त्रास करून घेऊ नको. मी स्वतः इथे आहे, पल्लवी आहे, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. आणि गायत्रीला सुद्धा समजाव नीट बेटा. ठीक आहे बाबा, ठेवतो आता. ठीक. नानू, सांभाळा. हे परमेश्वरा. काय म्हणाले बाबा? गायत्री, आशाच्या मुलाला वाचवण्यात यश नाही आलं. विजय सुद्धा बेशुद्धच आहे आणि डॉक्टर्स त्याच्या बाबतीत काहीच सांगायला तयार नाही. आशाबद्दल सुद्धा नीट नाही सांगत आहेत. ते म्हणतायत की सकाळपर्यंत शुद्ध.
रेखा ही भाग्याची. आता कसं वाटतंय तुम्हाला? हाऊ आर यू फिलिंग? डॉक्टर, माझं मूल. मला अतिशय खेद वाटतो. आम्ही मूल नाही वाचवू शकलो. पण हे अगदी खात्रीने सांगतो की तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल या सगळ्यातून. अजिबात काळजी करू नका, ठीक आहे ना? पल्लवी, माझं मूल. तू स्वतःला सांभाळ आशा. आशा प्लीज तू स्वतःला सांभाळ. हे बघ, तू तर ठीक आहेस ना? सही सलामत आहेस. मुलाची काळजी करू नकोस. कदाचित परमेश्वराची हीच इच्छा होती. ॲक्सिडेंटमध्ये तू जखमी झाल्या कारणाने डॉक्टरांनीच हा निर्णय घेतलाय. जर डॉक्टरांनी हा निर्णय नसता घेतला ना, तर तुझ्या जीवाला धोका उद्भवला असता. विजय कुठे आहे? विजय ठीक आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतायत. तो सुद्धा खूप लवकर बरा होईल. विजयला इकडे लवकर पोहोचायचं होतं. अभिजितला सी ऑफ करायचं होतं. आम्हाला निघायला उशीर झाला. मग आम्हाला कळलं की आमच्या कारचा ब्रेक फेल झालाय. विजय खूपच घाबरून गेला होता. आणि मग हा ऍक्सिडेंट. त्यापुढे मला काहीच आठवत नाही. तू स्वतःला सांभाळ. परमेश्वराची कृपा आहे का की तुझा आणि विजयचा जीव वाचला. परमेश्वराच्या आशीर्वादाने तू पुन्हा आई होऊ शकशीलच. मम्मी किती खुश होती. त्यांना नातू मिळणार होता. त्यांच्या घराला वारस मिळणार होता. माझ्यापेक्षा जास्त स्वप्न तर त्यांनी पाहिली होती. किती दुःखी झाले असतील. किती दुःखी झाले असतील. मामाची अवस्था खूपच वाईट आहे आशा. आता मम्मी समोर कशी जाऊ मी? माझ्याने त्यांचं दुःख नाही बहावलं जाणार. पोलिसांच्या तपासणीमध्ये ही गोष्ट तर उघडकीला आलेलीच आहे की विजयचा ॲक्सिडेंट ब्रेक्स फेल झाल्यामुळे झालेला. आणि आता जेव्हा ही गोष्ट उघडकीला आली आहे की गोविंद सुद्धा आशा आणि विजयच्या मागावरच गेलेला होता, मग तर ही गोष्ट उघडच आहे की या ॲक्सिडेंटच्या पाठीमागे फक्त आणि फक्त गोविंदचाच हात आहे. मम्मी माझ्यावर खूप जास्त प्रेम करतात. त्या मला स्वतःच्या मुलीप्रमाणेच जपतात. जरी गोष्ट त्यांना कशीही कळली तर त्यांना खूप दुःख होईल. त्या तुटून जातील. आणि आजकाल माझी तब्येत पण खूप खराब व्हायला लागली आहे. मला कळतच नाहीये मी काय करू. तुला तर समजतच असेल.